असं फिरवायचं नसतं असं फिरवायचं धरून हरी दे दे राम राम कृष्ण हरी हरी दे दे राम राम कृष्ण हरी हरी दे दे राम राम कृष्ण हरी हरी दे दे राम राम कृष्ण हरे दे राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी हरी दे दे राम राम कृष्ण हरी हरी दे दे राम राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी दे राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण जय राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण दे दे राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण दे दे राम कृष्ण हरी दे दे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी टेवुनिया तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा सुंदर ते ध्यान
तुळसी हार गळा कांदे पीतांबर तुळसी हार गळा कांदे तुका म्हणे माझे हेती सर्व दुःख तुका म्हणे माझे हेती सर्व दुःख तुका म्हणे माझे हेती सर्व दुःख तुका म्हणे माझे हेती सर्व दुःख
Hare
माया जाळ नाशी या नामे करुणी माया जाळ नाशे या नामे करुणी माया जाळ नाशी या नामे करुणी माया जाळ नाशे या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावे चक्रपाणी असो द्यावे प्रीती चक्रपाणी असो द्यावे माया जाळ नाशी या नामे करुणी माया जाळ नाशे या नामे करुणी माया जाळ नाशी या नामे करुणी माया जाळ नाशे या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावे प्रीती चक्रपाणी असो द्यावे प्रीती चक्रपाणी असो द्यावे असू द्यावी प्रीती साधूच्या पायाचे असू द्यावी प्रीती साधूच्या पायाचे कथा कीर्तनाची सोडू नये कथा कीर्तनाची सोडू नये कथा कीर्तनाची सोडू नये सोडू नये पुराण श्रवण कीर्तन पुराण सोडूने कीर्तन सोडू नये पुराण श्रवण कीर्तन पुराण श्रवण कीर्तन मनन निधी ध्यास साक्षात्कार कलियुगी ध्यास चाचना कलियुगी चाचना असू द्यावी प्रीती साधूच्या पायाची असू द्यावी प्रीती साधूच्या पायात असू द्यावी प्रीती साधूच्या पायाची असू द्यावी प्रीती साधूच्या पायात कथा कीर्तनाची सोडू नये कथा कीर्तनाची सोडू नये कथा कीर्तनाची सोडू नये साक्षात्कार झालिया सहज समाधी साक्षात्कार झाली साक्षात्कार झालिया सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्याची असू द्यावी प्रीती साधूच्या पायाची असू द्यावी प्रीती साधूच्या पायाची कथा कीर्तनाची सोडू नये विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई माया जाळना दे अनमे करुणी माया जाळना दे अनमे करुणी माया जाळना दे अनमे करुणी माया जाळना
चक्रपाणी असो द्यावे प्रीती चक्रपाणी असो द्यावे प्रीती साधूच्या बयाने असो द्यावे प्रीती साधूच्या बयाने प्रीती चक्रपाणी असो द्यावे असो द्यावे प्रीती कदा कीर्तनासी सोडू नये कदा 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 कीर्तनासी कदा कीर्तनासी असो द्यावे प्रीती साधूच्या पायासी असो द्यावे प्रीती साधूच्या पायासी असो द्यावे प्रीती साधूच्या पायासी विठ्ठल
माया जाळ नाशी या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी कदा कीर्तनाशी सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निज ध्यास साक्षात्कार असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी कदा कीर्तनाशी सोडू नये साक्षात्कार झाली या सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्याची असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी कदा कीर्तनाशी सोडू नये विठ्ठला 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 माया जाळ नाशी या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी कदा कीर्तनाशी सोडू नये समचरण सरोज सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनितम सदय विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करो दुसरी चरणा संताच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले म्या आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रुते देखाता या माझे ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा श्री उदारा सुपन देव उदारा सुपन देवा देव उदारा देव कावाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संताशी रंग चित्ताशी अभूया माया जाळनाचे या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी कदा कीर्तनाशी सोडू नये अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री सोमेश्वराच्या प्रांगणामध्ये गेल्या 14 वर्षापासून सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील 14व्या वर्षातील 6व्या दिवसाची सेवा
समस्त ग्रामस्थ गुणीजन मंडळी, पारायणाची प्रेरणा मार्गदर्शक आदरणीय व्यासपीठ चालक, गुणीजन गायक, मृदंग अलंकार, मृदंग रत्न, संवादी निवादक, समस्त ग्रामस्थांनी टाळकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून साकारत असलेला हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्यातील माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आजची कीर्तनाची सेवा आहे. सेवेकरता उपस्थित असणारे सगळे रती, अतिरती, महारथी, माझ्यापेक्षा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर उपस्थित आहे. सुंदर असणारे आमचे चोपदार बाबा असतील, मृदंग अलंकार, मृदंग रत्न, की ज्यांचा पुनर्जन्म आहे, ते आदरणीय स्वप्नीलजी महाराज असतील. या भागातलं एक भजन मूर्ती म्हणून ज्यांच्याकडं आदरानं पाहिलं जातं ते आदरणीय अप्पा असतील. त्याचप्रमाणे माळशिरस आणि सोलापूर तालुक्याचं भूषण वैभव, गाण कोकिळा, स्वर अलंकार, परमश्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय दशरथ महाराज असतील. आमचे परमश्रद्धेय आदरणीय दंडिले महाराज असतील, आमचे सुरेश महाराज असतील, भाऊ असतील. ही सगळी प्रेमाची मंडळ, म्हणजे नाव न घेण्यासारखं कोणीच नाही. तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल उभी राहिली तेवढ्यांची नावं घेतली. अगदी म्हणजे इथं दशरथ महाराजांच्या पासून पलीकडे आप्पांच्या पासून विनेकरांच्या पर्यंत ही सगळी मंडळी, नाव न घेण्यासारखा इथं कुणीच माणूस नाही. जर समजा नावच घ्यायची ठरलं तर कीर्तन सोडून नावाचाच कार्यक्रम होईल. विठ्ठल व्यवस्था आहे. आमच्या माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित आहात. तुमच्या चरणी शिरस अष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे गेली 14 वर्ष एक तप पूर्ण करतोय आपण. या तपपूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण एकत्रित आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं सुंदर असणारी ही सगळी व्यवस्था आहे. या पारायणाचे व्यासपीठ चालक, त्याचप्रमाणे गायक महाराज मंडळी, हे सगळे गुणीजन आणि पत्रिकेमध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी एकापेक्षा एक रती, अतिरती, महारथी, सगळे ज्ञानवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळेच या भगवान सोनेश्वराच्या चरणावर अत्यंत नितांत श्रद्धा असणारी श्रद्धाळू मंडळी मंडपामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल असं का म्हणला? ज्यांची श्रद्धा आहे तोच मंडपात येईल, ज्यांची श्रद्धा नसेल तो म्हणाल असू द्या, 14 वर्ष झालं या यादव महाराजाचं ऐकतच आलोय. तेव्हा म्हणाल आपलं निवांत जरा चौकात बसून ऐकू, काय बिघडते? तिथं जाऊन तरी मांडी घालून ऐकायचीच आणि लांब पटांगणात हवला बसून तरी ऐकायचे. पण जो मी म्हणलं काय, मंडपामध्ये येतो तो श्रद्धाळू आहे. परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आपण येतो त्या अर्थी आपला काहीतरी एक हेतू आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून चिंतना करता उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांच्या नित्यपाठ या प्रकरणातील, म्हणजे नित्यपाठाचे जे 12 अभंग आहेत, या 12 अभंगापैकी सर्वांच्या परिचित आणि पाठांतरातला हा अभंग आहे. बहुतेक हा अभंग बऱ्याच जणांच्या अपरिचित असेल, पण काही जणांच्या मात्र परिचित असेल. माझ्यासोबत आलेले आमचे परमश्रद्धेय आदरणीय अजित महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब नाना आडके असतील आणि माझ्यासोबत आलेले ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्थेतले दोन्ही विद्यार्थी. खूप आनंद आहे. तसं बघायला गेलं तर आता अलीकडच्या काळामध्ये युवक कीर्तनकारांची सध्या गर्दी आहे. आणि म्हणून आप्पा मी तर गेल्याच वर्षी जाहीर केलं की बुवा आता 2025 नंतर आम्हाला आता रिटायर करा. माणसानं कधीतरी थांबावं, नाही का? नाहीतर नाव नाही घेत आता, कारण लोकसभेचं इलेक्शन लागलंय. बऱ्याच जणांनी तशी निवृत्ती जाहीर केली, पण पुन्हा मात्र मी पुन्हा येईन म्हणून पुन्हा नेटाला लागले. मग त्यातला आपण नाही. असो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, तुकोबाराने या अभंगातून सांगायचंय काय, जगताला निरोप काय द्यायचा आहे, असा जर प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे, तुकोबाराय म्हणतात, माया जाळ नासे या नामे करुणे. नाशे म्हणजे नष्ट होणे, संपणे, निघून जाणे. मायाजाळ, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानं मायाजाळ निघून जातो. म्हणजे नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की मायाजाळ नावाचं जे आवरण आहे, वेष्टन आहे, ते निघून जातं. आणि मग एकदा ते मायाजाळ नावाचं आवरण निघून गेलं की मग मात्र पुढची अवस्था निर्माण होती, प्रीती चक्रपाणी असू द्यावी. प्रीती म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी कोणावर असावी? चक्रपाणी असू द्यावी. चक्रपाणी नामदेव. देवावर मात्र अविरत असणारी नितांत श्रद्धा आमची बसल्याशिवाय राहणार नाही. पण देवावर श्रद्धा बसण्याच्या अगोदर
मात्र मायाजाळ बाजूला गेला पाहिजे हे तुकोबारायांना पहिल्या चरणात सांगायचं. आणि मग एकदा त्या परमात्म्याच्या चरणावर आमचं नितांत श्रद्धा बसली की मग तुकोबारायांना सांगावं लागलं, असू द्यावी प्रीती साधूच्या पायासी. साधू नाम मी पुढं सांगेन, आता फक्त शब्दशः अर्थ सांगतो. तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, मायाजाळ निघून गेलं, भगवान परमात्म्याच्या नामावर तुमचं अविरत प्रेम जडलं की मग तुम्ही काय करा, प्रीती चक्रपाणी असू द्यावी. मग असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी. ते प्रेम अविरत, जेवढं प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्ही परमात्म्याच्या चरणावर अर्पण केलेला आहे, तेवढंच प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा तुम्ही साधूच्या चरणावर अर्पण करा. म्हणजे साधू आणि देव खऱ्या अर्थानं भिन्न नाहीत, अभिन्न आहेत. म्हणजे साधू काय आणि म्हणजे साधू काय आणि देव काय, संत काय आणि देव काय, खऱ्या अर्थानं एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी, साधूच्या पायावर प्रेम असू द्या. आणि कदा कीर्तनाशी सोडू नये. कदा म्हणजे कधीच, कीर्तनाशी म्हणजे सध्या अठ्ठाट चाललाय तो, कधीच कीर्तनाला सोडू नका. हे मला नाही सांगायचं, तुकोबारायांचं म्हणणं आहे. बाबाने तुम्ही कीर्तनाला सोडू नका. कशासाठी? त्याचं उत्तर दिलं, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन. तुम्ही काय काय सोडू नका. अरे श्रवण असल म्हणजे ऐकणं, श्रवण